सध्या हिंदी सक्तीवरून वाद सुरू आहेत आणि त्यातच आपल्या सोबत ॲडव्होकेट सदावर्ते सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल या वादासंदर्भात? कसला वाद? हे मला असं वाटतंय की हे अविचारीपण आहे, हे तारतम्य सोडून वागणं आहे, हे सुसंस्कृत वृत्ती नाही आहे. मला हे म्हणायचं नाही हे विकृती आहे, परंतु हे नक्की सुसंस्कृत विषय नाही आहे. कारण लक्षात ठेवा, राज ठाकरे कायदा, हु इज दिस राज ठाकरे? हु इज दिस राज ठाकरे? हु इज दिस राज ठाकरे? कौन है राज ठाकरे? कौन है राज ठाकरे जो छात्रों के छात्राओं के पढ़ाई के बीच आए रोक टोक करने की कोशिश करे? राज ठाकरे सामान्य ज्या प्रकारे इथे हिंदुस्थानी आहे तसा एक सामान्य हिंदुस्थानी माणूस आहे. शिक्षणाच्या आड येणे हे राज ठाकरे अक्षम्य आहे. सरस्वती आईच्या विचाराला विरोध केल्यासारखा आहे. त्रिभाषिक सूत्र हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आधारे आलेलं आहे, अभ्यासातून आलेलं आहे. एकूण बालकांच्या मनाचा, बालकाच्या बुद्धिअंकाचा सर्वांका विचार करून ही पॉलिसी आलेली आहे, त्रिभाषिक पॉलिसी. अगोदर म्हणे हिंदी सक्ती नको, नंतर आता म्हणते की तिसरी भाषाच नको. का बाबा ज्ञान अर्जनाला विरोध? हे नाही चलेगा, नाही चलेगा. आणि त्यातही आता तर कहरच करून टाकला. म्हणे मोर्चा काढणार, म्हणे गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढू. आणि मला हे सांगायचंय, सगळे समान आहेत. राज ठाकरे कोई लक्के गड़े वाला बडा नहीं है. सगळे समान आहेत. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14 नुसार मोर्चा काढण्याची जागा निश्चित आहे, आझाद मैदान. अशा प्रकारे लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम निर्माण करण्याची ही भानगड आहे. ज्या वेळेस माननीय उच्च न्यायालयाचे काही हे आहेत, म्हणजे डिरेक्शन्स आहेत, पोलिसांच्या काही संहिता आहेत, त्याच्यामध्ये जागा निश्चित आहे. ज्या प्रकारे जरंगेला मुंबईमध्ये अन्य ठिकाणाहून मोर्चा आणण्यास मज्जाव करण्यात आला, आम्हीच तक्रारदार होतो, आम्हीच याचिकाकर्ते होतो. मुंबईच्या म्हणजे याच्यामध्ये म्हणजे एंट्री करता आली नाही मोर्चा घेऊन. त्याच प्रकारे आज आम्ही सांगत आहोत, आम्ही विनंती करणारं पत्र दिलंय, तक्रार दिली आहे, दादा भुसेंना दिली आहे, माननीय मंत्री महोदयांना, त्याचबरोबर पोलीस महासंचालकांना दिली आहे, पोलीस आयुक्तांना दिली आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो जे आहे संबंधित पोलीस स्थानकाला दिली आहे, मुख्य सचिवांना दिली आहे की तातडीने यांना पावबंद करा. कारण यांचं जे धोरण आहे, यांचं जे धोरण मोर्चाचं आहे, हे मोर्चाचं धोरण हे अघटित काहीतरी घडवण्याची भानगड आहे. भाषेच्या नावावर, संप्रदायाच्या नावावर वाद निर्माण करण्याची भानगड आहे. आणि त्याच्यामुळं हा मोर्चा तो राज ठाकरे काढू शकणार नाहीत. राज ठाकरेला काढण्याची इजाजतच असू शकत नाही. आणि त्यामुळं राज ठाकरेवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे. आणि वेळ पडल्यास शहानी नावाची जी सर्वोच्च न्यायालयाची जजमेंट आहे, प्रोव्होकेट करण्याचा प्रयत्न केला म्हणून कायद्याप्रमाणे मुसक्या सुद्धा आवळल्या पाहिजेत, लॉ इंटू मोशन आणलं पाहिजे, अशी सुद्धा विनंती मी सरकारला, पोलिसांना आणि मी त्या पुढे जाऊन म्हणेल, दादा भुसे सन्मान्य आपण मंत्री आहात, मंत्री झाले किती, मंत्री विसरले किती, मंत्री झाले किती, मंत्री विसरले किती. परंतु दादा भुसे, तुम्हाला जर अजर अमर व्हायचं असेल तर ही एक मोठी संधी आहे, एक मोठी उपलब्धी आहे दादा भुसेंसाठी. कारण शिक्षणामधले विचार, शिक्षणामधलं धोरण लक्षात ठेवा. नालंदा तक्षशिला आजही विचारात घेतली जाते, आजही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लक्षात घेतलं जाते, अभ्यासक्रम पाठ्यक्रम लक्षात घेतला जातंय. त्यामुळं दादा भुसे तुमच्या हाती एक असा निर्णय झालेला आहे त्रैभाषिक सूत्राचा की जे विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचं ज्ञान अर्जनाची मुभा तुम्ही दिलेली आहे. आता ते तुमच्या हातात नाही आहे की तिसरी ऐच्छिक भाषा पालकांनी हिंदी घेतली म्हणून ते तुमच्या हातात नाही, परंतु तुम्ही अजरामर मंत्री राहणार आहात. अशा काही योजना येतात, काही लोक विसरून जातात, योजना टिकत नसतात. परंतु ज्ञान अर्जनाच्या क्षेत्रात मात्र पिढानपिढी शेकडो वर्षे हे सगळं चालत राहणार आहे. त्यामुळं राज ठाकरेच्या दबावाला बिलकुल 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 किंमत देण्याची गरज नाही. तुम्हाला त्याही पुढे सांगतो, विदर्भामध्ये आमच्या नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती पर्यंत सुद्धा आणि यवतमेल पर्यंत सुद्धा
हिंदी सहज सोपी बोलली जाते. कारण आमच्याकडे राज ठाकरेला माहीतच नाही, म्हणे आता कोणतीच भाषा नाही, कोणतीच भाषा नाही. अरे कोणतीच भाषा नाही म्हणजे काय नाही? आमची बंजारा भाषा आहे, कोणतीच कशी भाषा नाही? लोक बोलतील, लोक शिकतील का? आमची बंजारा लिपी सुद्धा आहे, शिकतील. कोण राज ठाकरे? हु आर यू? हे नाही करायचं, ते नाही शिकायचं. काही डेटा आहे का राज ठाकरेकडे? क्वांटिफेबल डेटा आहे सायकोलॉजिस्टचा? आमच्याकडे सायकोलॉजिस्टचा डेटा आहे. त्या डेटामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की बालकांना वयाच्या 10 वर्षापर्यंत अधिकाधिक भाषा अधिकाधिक जोमाने शिकल्या जातात. कोणताच मनावर ताण होत नाही, कोणताच बुद्धिमत्तेवर ताण होत नाही. कसलं ढोंग आहे म्हणे मराठीला कोणी विरोध केलाय? मराठीला कोणी टाच मारण्याचा प्रयत्न केलाय? काहीच केलेला नाही. मराठीच्या बाबतीमध्ये उलट माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी स्पष्टपणे राजभाषेचा दर्जा दिलाय. देवेंद्रजींच्या काळामध्ये ते झालंय. त्यामुळं मराठीला कुठेही इजा पोहोचत नाही. परंतु तशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा जो घाट घातला चाललाय, ह्या घाट घातल्या बाबतीचं जितकी निंदा करावं तितकी कमी आहे. पुस्तकं जाळता आई सरस्वती असते. आज वाटलं होतं राज ठाकरे माफी मागेल. मी तर म्हणतो दादा भुसेंनी तिथूनच सुरुवात करायला पाहिजेत होती चर्चेला. राज ठाकरेचं अक्षम्य आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं. पुस्तक कसं जाळू शकता? पुस्तकाचं महत्व काय? आठवा तो दिवस, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस विदेशातून येत होते, पुस्तकाची नाव ज्यावेळेस म्हणजे हे झाली होती, म्हणजे त्या नावला जे आहे अपघात झाला होता आणि त्या पुस्तकांचं ज्यावेळेस नुकसान झालं होतं, तो इतिहास आहे या भारताचा, या हिंदुस्थानचा. सावित्रीबाई फुले शिका शिका म्हणत होत्या, शिकवत होत्या. भगवान बाबा अरे शेती विका आणि मोठे बना, हे भगवान बाबांनी आमच्या शिकवलेलं आहे. त्याच्यामुळं राज ठाकरे की नहीं चलती, यहाँ पे विचारों की चलती है. राजमाता जिजाऊ के जिसने छत्रपति शिवाजी महाराज को बनाया, यहाँ चलता है आई सावित्रीबाई फुले की. यहाँ चलता है भगवान बाबा का शेती विका आणि शिक्षण शिका हे म्हणणाऱ्या भगवान बाबांचं. यहाँ चलता है भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का. यहाँ चलता है स्वतंत्रवीर सावरकर जी का. यहाँ चलता है पंडित नथुराम जी गोडसे का. टूटने नहीं देंगे, छात्रों को पढ़ाएंगे. छात्र कल 16 जून 2025 से पढ़ रहे हैं और छात्रों को कोई रोक नहीं सकता. ये हम डंके की चोट पे कह रहे हैं. सर, त्याचबरोबर अजितदादा असतील, शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्यांनी सुद्धा असं सांगितलंय की 1ली ते 4थी पर्यंत सक्ती हिंदी करू नका. या संदर्भात काय सांगा? बघा, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांचं स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही, परंतु सन्माननीय अजितदादा जे आहेत डोळस असे सन्माननीय मंत्री आहेत. अजितदादांकडं आम्ही जे क्वांटिफेबल डेटा आहे, सायंटिफिक डेटा, ज्याच्यामध्ये मुलांच्या मनावर ताण पडत नाही, मुलांच्या ज्ञानार्जनाला काही बाधा पोहोचत नाही, मुलांचा पूर्ण विकासाला काही बाधा पोहोचत नाही, असे सायंटिफिक रिसर्च पेपरचा क्वांटिफेबल डेटा आम्ही त्यांना सादर करू. आणि आम्हाला माहिती आहे अजितदादांची नेहमी भूमिका ही ओपन असते, प्रगल्भ असते. अजितदादांना आम्ही ती बाब प्राखर्याने निदर्शनास आणून देऊ. परंतु राज्य शासनाचा जेव्हा शासन निर्णय झालेला आहे तेव्हा ती सरकारची भूमिका आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आधारावर भूमिका आहे. राहिला प्रश्न उद्धवचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांचा. उद्धवच्या बाबतीत सुद्धा मला हेच सांगायचंय, शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा सांगायचंय, शिक्षणाच्या आड येऊ नका. शिक्षणाच्या आड येऊन बेकायद्याच्या मंडळी सारखं एकत्र जमाल तर तो दिवस आठवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, मीच तो गुणरत्न होतो. ज्यावेळेस ईडीच्या ऑफिसने तुम्हाला समन्स बजावला होता त्यावेळेस सुद्धा मी विनंती केली होती तत्कालीन पोलीस आयुक्तांना की लॉ इंटू मोशन आणा, कारण तुम्ही मोर्चाप्रमाणे लोक जाणार होते तुमचे. त्याच प्रकारे आज सांगतो, मोर्चा निघणार नाही. कोणत्याच परिस्थितीत ज्या ठिकाणाचं तुम्ही सांगितलेलं आहे गिरगाव चौपाटी, ते ठिकाण जे आहे त्या ठिकाणाहून मोर्चा काढण्याची कुणालाच मुभा नाही. आणि जे जे तिथं जाण्याची भानगड करतील, ज्या प्रकारे बंदची घोषणा केली या उद्धवनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारांनी, त्याच प्रकारचा कायदेशीर पावलं उचलले जातील आणि कायदा हातात घेणाऱ्यांना कायदेशीर मुचक्या बांधण्याची प्रक्रिया कायदा करेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सर, शिक्षण मंत्री दादा भुसे सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेण्यात या संदर्भात काय सांगाल? दादा भुसेंनी भेट घेतलेली आहे, राज ठाकरेंनी खिल्ली उडवलेली आहे.
की मी त्यांना स्पष्टच सांगून टाकलं, मी त्यांना असंच बोलून गेलो. मी म्हणूनच म्हणतो की राज ठाकरे, हु आर यू मिस्टर राज ठाकरे? काय आपली क्षमता आहे? हा, भाषिक वाद निर्माण करायचा, राजकीय पोळी भाजायची ही क्षमता आहे? तुम्ही शैक्षणिक कोणत्या धोरणामध्ये उतरलात? कधी अभ्यासक्रमांसाठी उतरलात? कधी तुम्ही उत्तर पुस्तिकांची छायांकित प्रत मिळावी म्हणून उतरलात? कधी ओबीसीच्या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही कधी दिसलात? कधी विद्यापीठांची उपकेंद्र कशी असावी त्याच्यासाठी होतात? कुठे होतात तुम्ही? त्यामुळं राज ठाकरेला किंमत द्यायची गरज नाही. जेव्हा जेव्हा राज ठाकरे आई सरस्वतीच्या ज्ञानार्जनाच्या आड येईल, जेव्हा जेव्हा राज ठाकरे गंगा मैयाचा अपमान करण्याच्या आड येईल, जेव्हा जेव्हा राज ठाकरे साधू संतांचा अपमान करण्याच्या भानगडीत पडेल, जेव्हा जेव्हा राज ठाकरे बेकायदेशीर मोर्चे काढण्याची लॉ अँड ऑर्डर निर्माण करण्याचा प्रयत्न करील, त्यावेळेस संविधान प्रेमी नागरिक म्हणून, त्यावेळेस पंडित नथुरामजी गोडसेंना मानणारा म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान डोक्यात ठेवून जगणारा माणूस म्हणून मी राज ठाकरेच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर दृष्ट्या उभे राहूत आणि कायदेशीर मुचक्या बांधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. सर, जर सरकारने हा विरोध जेवढा होतोय, जर हा निर्णय मागे घेतला तर तुमची भूमिका काय असेल? बघा, आता लक्षात ठेवा, सरकारने शासन निर्णय केला, त्यानंतर सरकारने कोरेजेंडियम काढलं आणि विद्यार्थी कालपासून शिक्षणाला लागलेले आहेत. 16 तारखेला विद्यार्थी शिक्षणाला लागलेत. 16 जून 2025 पासून बालभारती हातात आलेली आहे. फळ्यावर गुरुजी जो है हिंदी के पाठ पढ़ा रहे हैं, छात्र पढ़ रहे हैं हिंदी, अरे बड़ा आनंद ले रहे हैं. जब पढ़ने का आनंद मिलता है ना, वो मिठाइयों से भी ज्यादा होता है. उसके लिए फुले साहू अम्बेडकर पढ़ना चाहिए राज ठाकरे, उसके लिए फुले साहू अम्बेडकर पढ़ना चाहिए, सावित्री माँ का चरित्र पढ़ना चाहिए, जब समझ में आता है. त्याच्यामुळं वर्गात शिक्षण सुरू झालेलं आहे आणि राज ठाकरेची ही मुजोरी, राज ठाकरेचं जे काही चाललेलं आहे वर्तन, हे सुसंस्कृत नाही. गुरुवर्यांना माध्यमाचे प्रतिनिधी नेऊन, माध्यमाच्या प्रतिनिधीचे दांडके समोर ठेवून गुरुवर्यांना बोलता करता, अगोदर तर असं म्हणणं आहे माझं की गुरुवर्यांसमोर बसण्याच्या अगोदर राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी लाईव्ह ज्यावेळेस दिसत होतं तेव्हा परवानगी मागितली नाही बसायचं की नाही खुर्चीवर म्हणून. इथूनच माझा आक्षेप आहे. राज ठाकरेंनी पुस्तकं जाळल्याबद्दल माफी मागायची आणि शाळांमध्ये धुडगूस घालू दिला जाणार नाही. प्रतिबंध करा. शाळांमध्ये माध्यमाचे प्रतिनिधी घेऊन कसे काय जाऊ शकतात कोणी कार्यकर्ते शाळेत शैक्षणिक वातावरण गढूळ करण्यासाठी? व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सिगवनसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.